तर आज खराडीहून मला चांदणी चौकचं भाडं भेटलं होतं. चांदणी चौकला सोडलो एक कस्टमर. चांदणी चौकहून लगेच हडपसरचं भाडं भेटलं मला. हे पहा मीटरने 300 रुपये झाले. भाडा गया हो काटा मोडलं पायात खाली उतरल्यावर पुन्हा चपलाचं. खराडीमध्ये बऱ्याच वेळ बसलो होतो. खराडीहून लगेच मला भाडं भेटलं डायरेक्ट चांदणी चौकचं. आता तिकडनं काही इकडं सहसा भाडे भेटत नाहीत, पण आज बाय चान्स भेटलं मला भाडं डायरेक्ट हडपसरचं भेटलं. आता मी काही लय मोठं भाडं उचलणार नाही, कारण की घरला जायचा टाईम होतं आहे. मोठे भाडे उचलून परत लांब जावं लागेल आणि तिथून परत एमटी यावं लागेल, ते प्रॉब्लेम होत असतो. त्याच्यामुळं आपलं छोटे मोठे भाडे मारायचं आणि घरी निघून जायचं. हो आता हडपसरच्या काय कंपनीचा एरिया आहे, इथं येऊन थांबलो आहे. निघतो जरा पायात काटा बी मोडला, खाली उतरलो होतं, त्याच बिना चपलाचं उतरलं होतं त्याच्यामुळं. हां हडपसर आहे का म्हणतात ते, कसं असं परवडत नाही असं नाही ना. 10-10 रुपये एवढं द्या तेवढं द्या म्हणत बसत, ते तंडत बसत मजा येत नाही. बरोबर आहे की नाही. त्याने कसं कंपनीमध्ये कामं करणारे माणसं, शेअरिंगवाले ऑटो दुसरे, आपण ऑनलाईन चालणारे, मीटरनं चालणारे, थोडा प्रॉब्लेम होतो. आपणाला कसं कंटिन्यू ते ज्या शिफ्टमध्ये चालणाऱ्याला ते बरं वाटतं. बरोबर आहे की नाही. मग आता बघतो कुठलं भाडं. आता भाडं पडलं होतं मला 150 रुपयाचं. सुट्ट्याच नव्हते त्याच्यामुळं ते भाडं कॅन्सल झालं. सुट्ट्या नाही गेलो, जरा वेळ झाली की लगे कॅन्सल करून टाकतो. मग टाटा बाय बाय. सबस्क्राईब करून घ्या, तेवढं होईल आपलं भलं.